आज आपण ऐकणार आहोत नवनाथ परंपरेतील भय, संरक्षण आणि दैवी नियोजन यांचा संगम. वडाच्या पोखरात लपलेली दिव्यता, सर्पयज्ञाच्या काळात अवतरलेले सिद्ध वटसिद्ध नागनाथ महाराज यांची अत्यंत अर्थपूर्ण जन्मकथा. पूर्वी सरस्वतीच्या लीलांमुळे ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले. त्या सर्पिणीने ते वीर्य भक्षण केले आणि तिच्या उदरात गर्भ वाढू लागला. ही घटना आस्तिक मुनींच्या लक्षात आली. आस्तिक मुनींना जाणवले, हा गर्भ सामान्य नाही, तर तो ऐरहोत्री नारायणाचा अवतार आहे. त्या काळात राजा जनमेजयाने सर्पसत्र आरंभले. अनेक ऋषींच्या सहाय्याने सर्व सर्पांचा नाश करण्याचा भयानक संकल्प झाला होता. आस्तिक मुनींनी त्या सर्पिणीला सावध केले. तुझ्या उदरी नारायणाचा अवतार आहे, पण तुझ्यावर मोठे संकट येणार आहे, म्हणून तू कुठेतरी लपून राहा. आस्तिक मुनींनी जितका भय धरला तितकाच त्यांनी रक्षणाचा मार्गही दाखवला. काळ पूर्ण होताच त्या सर्पिणीने एका वडाच्या झाडाच्या पोखरात एक अंडे घातले आणि निघून गेली. त्या अंड्यात ऐरहोत्र नारायणाने संचार केला. काळ जसा गेला तसे ते अंडे फाटले आणि त्यातून तेजस्वी बालक प्रकट झाले. तो बालक रडू लागला, पण त्याचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यावेळी कोरधर्म नावाचा एक गरीब पण विद्वान ब्राह्मण त्या वडाच्या झाडाजवळ आला. त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो शोध घेत राहिला, पण काहीच दिसेना. तेव्हा देवांनी त्याला दृष्टी दिली. वडाचे झाड मोडले आणि त्या आत एक बालक प्रकट झाले. देवांनी सांगितले, हे बालक नारायणाचा अवतार आहे. वटवृक्षाने याचे रक्षण केलेले आहे, म्हणून याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे प्रसिद्ध होईल. सर्पिणीच्या पोटी जन्म, वडाच्या झाडात संरक्षण आणि नारायणाचा अंश या तिन्ही कारणांनी तो बालक वटसिद्ध नाथ म्हणून ओळखला जाऊ लागला. नवनाथ परंपरेत त्याचे स्थान संरक्षण, धैर्य आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून मानले जाते. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा संकट टोकाला पोहोचते तेव्हा संरक्षण आधीच ठरलेले असते. नागनाथांचा जन्म सर्पसत्रासारख्या भयानक काळात झाला, पण त्याचे संरक्षण आधीच वडाच्या झाडात ठरले होते. आयुष्यात आपल्याला संकट दिसतं, पण देवाचं कवच दिसत नाही. ज्याला आपण फक्त झाड समजतो, तो कधी पालक असतो. वडाचे झाड फक्त सावली देणारे झाड नाही, तर ते देवाचे रक्षणगृह ठरले. आजच्या आयुष्यात कधी आई वडील, कधी गुरु, कधी एखादा साधा माणूस आपल्याला वाचवतो आणि आपल्याला ते कळतही नाही. जन्म कसा झाला यापेक्षा जन्म कशासाठी झाला हे महत्त्वाचेच. नागनाथांचा जन्म सर्पिणीच्या पोटी अंड्यातून झाडात लपलेला, पण त्याचा उद्देश स्पष्ट होता. आपली सुरुवात गोंधळात असेल तर आपले ध्येय पवित्र असू शकते. ओम वटसिद्ध नागनाथाय नमः. ही होती नवनाथ कथासागरात सांगितलेली वडाच्या पोखरात लपलेली, नारायणाच्या अंशातून अवतरलेली वटसिद्ध नागनाथ महाराजांची दिव्य जन्मकथा.